Deep breathe in, slowly breathe out. मी स्वतःच्या शरीराचे आभार मानते. प्रत्येकाने स्वतःच्या शरीराला थँक्यू म्हणा. थँक्स टू माय बॉडी. मी स्वतःच्या मनाचे आभार मानते. थँक्स टू माय माइंड. थँक्स टू माय थॉट्स. मी स्वतःच्या आत्म्याचे आभार मानते. थँक्स टू माय सोल. मी स्वतःच्या आत्म्याचे आभार मानते. थँक्स टू माय सोल. मी या सबंध विश्वाचे, ब्रह्मांडाचे, या ब्रह्मांडामध्ये असणाऱ्या ऊर्जेचे आभार मानते. थँक्स टू डिवाइन पॉवर. थँक्स टू डिवाइन पॉवर. थँक्यू. 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 प्रत्येकाने हात चोळायचे एकमेकांवर आणि आपल्या डोळ्यांवर हात ठेवायचे आहेत. आता आलात का सगळे इथे क्लासमध्ये? फिजिकली प्रेझेंट होतात आधी. आता मेंटली प्रेझेंट आहात का? आहात. जे जे असे असे डोकं हलवतात मला दिसतात, पण ज्यांचे व्हिडिओ चालू नाहीयेत त्यांनी मेसेज करा, आहात का प्रेझेंट? येस म्हणून प्रेझेंटचा रिप्लाय करा मला. बर. 2025 आता संपत आलाय, ठीक आहे. तर मला सांगा, कोणी कोणी 2025 सुरू होताना काही ना काहीतरी संकल्प घेतला होता? ठीक आहे. कोणी कोणी घेतला होता 2024 जेव्हा संपत होता आणि 2025 येत होतं, त्यावेळेला कोणी कोणी काहीतरी संकल्प घेतला होता स्वतःच्या मनासोबत, की ह्या वर्षी हे करायचंय, त्या वर्षी ते करायचंय. प्रत्येकाने घेतला असेल, ठीक आहे. ओके. सो आता मला सांगा, कोणाकोणाचे संकल्प पूर्ण झालेले आहेत? ज्यांचे संकल्प पूर्ण झालेले आहेत त्यांनी मला मेसेज करा येस म्हणून. ज्यांचे ज्यांचे संकल्प पूर्ण झालेले आहेत त्यांनी मला मेसेज करा येस म्हणून. आणि ज्यांचे ज्यांचे संकल्प, जे काय तुम्ही ठरवलेल्या गोष्टी असतील, ते पूर्ण झालेल्या नसतील, नाहीयेत, त्यांनी मेसेज करा नो म्हणून. आज इथे आपण एक छोटासा एक उपक्रम घेणार आहोत, ठीक आहे. ज्यांचे संकल्प पूर्ण झालेले नाहीयेत त्यांनी पण सांगा. येस येस येस, नो नो. एक दोन नो पण आलेले आहेत आता. ओके. बरं, लक्षात घ्या, नेहमी म्हणजे मला असं वाटतं, जेव्हा आपण पुढे पुढे जायचा प्रयत्न करत असतो ना, क्लोजर झालं पाहिजे प्रत्येक गोष्टीचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आपण जेव्हा शाळा सोडून कॉलेजमध्ये जातो, 10वी असते, 10वी नंतर 11वी 12वी कॉलेज असतं. 10वीचा सेंड ऑफ होतो आपला. होतो सेंड ऑफ एकदम गाजावाजामध्ये, एकदम छान, आपण खूप तयारी करतो. आणि काही लोक कविता लिहितात, काही लोक निबंध लिहितात, काही लोक स्टेजवर परफॉर्म करतात. क्लोजर म्हणजे आपण त्या शाळेच्या दिवसांना आता बाय म्हणून पुढे चाललोय, पुढच्या विश्वात चाललोय. जेव्हा आपण ग्रॅज्युएट होतो, ग्रॅज्युएट झाल्यानंतर आपल्याला डिग्री मिळणार असते, तेव्हाही आपला एक सेंड ऑफ असतो. कॉन्व्होकेशन असतं, आपल्या हातात एक डिग्री मिळते, की आता तुम्ही पैसे कमवायला, जॉब करायला रेडी झालेले आहात, बरोबर. क्लोजर, क्लोजर फार महत्वाचं आहे. कुठल्याही गोष्टीची जशी सुरुवात महत्वाची आहे, तसा त्या गोष्टीचा एंड पण महत्वाचा आहे, बरोबर. जेव्हा आपल्याला आई वडिलांकडून आपल्याला सासरी जायचं असतं लग्नामध्ये, क्लोजर होतं आपलं, माहेरपणाचं क्लोजर, की आता आपले सासरी नवीन सुरुवात होणार आहे. मोठं क्लोजर असतं ते. लक्षात येते काय मला म्हणायचंय? तर नेहमी बघा, आपण आता ज्या क्लासेस बद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे, ते क्लासेस का महत्वाचे आहेत हे मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते. आता इथे आपण एक 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 काय म्हणतो ना, एक ऍक्टिव्हिटी करणार आहोत, की 2000
2025चं क्लोजर आपण आत्ता करणार आहोत. 2025 मध्ये अशा काय गोष्टी आपल्या हातून चुकलेल्या आहेत, आपल्या हातून राहून गेलेल्या आहेत, ह्याच्यासाठी आपण स्वतःच्या लाईफमध्ये एक एक वर्षाची एक ट्रिप करून येणार आहोत, की काय चुकलं, काय बरोबर आहे, कुठे मला आनंद मिळाला, कुठे मी असं वागायला हवं होतं. बऱ्याच गोष्टी होतात आपल्या लाईफमध्ये. तर आत्ता एक 5 मिनिटं आपण स्वतःच्या लाईफसाठी देऊ, ठीक आहे? जर पेन पेपर घेऊन बसलेले असाल, तर नसेल बसलेले तर पटकन एक पेन पेपर घ्या, ठीक आहे? आणि आपल्याला एक 5 ते 10 मिनिटात डोळे बंद करून लिहून काढायच्या आहेत अशा गोष्टी 2025 मधल्या, पॉझिटिव्ह काही गोष्टी, निगेटिव्ह काही गोष्टी. जर माझे संकल्प पूर्ण झाले असतील, जेही तुम्ही ठरवलेले, तुम्हाला वजन कमी करायचं असेल, पैसे कमवायचे असतील, जे काय जॉब चेंज करायचा असेल, नवीन बिझनेस टाकायचा असेल, जेही तुम्ही ठरवलेल्या गोष्टी आहेत त्या पूर्ण झाल्या असतील, तर तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतंय? तुम्ही ते अचीव्ह केलेलं आहेत. सो तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतंय हे लिहा. आणि ज्या गोष्टी तुम्ही पूर्ण करू शकलेले नाही आहात, जे तुमच्या लाईफमधले दुःखद प्रसंग आहेत, कोणाशी भांडले असतील, कोणी जवळची व्यक्ती सोडून गेली असेल, जेही काही तुमच्या लाईफमध्ये नकारात्मक झालेलं आहे, ते लिहून काढा. ठीक आहे? जे की तुम्हाला पुढे घेऊन जायचं नाहीये. ते गाठोडं आपल्याला इथेच थांबायचं, इथेच सोडून जायचंय. 2025 मध्येच ते गाठोडं ठेवून द्यायचंय आपल्याला. 26 मध्ये घेऊन नाही जायचं पुढे. ओके. सो लिहून काढा. एक छान पेन पेपर घ्या. एक 5 मिनिटाचा आपण वेळ देऊया तिथे तुम्हाला आणि लिहून काढा. ठीक आहे? मॅडम, पॉइंट सांगा ना मॅडम. हे बघा, तुमच्या लाईफमध्ये मधल्या चांगल्या आणि वाईट घडलेल्या घटना आणि त्या घटनांवरचे तुमचे स्वतःचे फीलिंग्स काय आहेत, हे तुम्हाला पेन आणि पेपरवर लिहून काढायचे आहेत. तुमच्या लाईफमध्ये काय घडलंय हे मी नाही सांगू शकत ना. आज आपण 2025चं क्लोजर करणार आहोत या क्लासमध्ये. ज्या ज्या घटनांनी तुम्ही खूप आनंदी झालेले आहात, तुम्ही ट्रिपला कुठे गेला होतात, कोणाच्या लग्नात कोणाला तरी भेटला होता, कोणीतरी तुम्हाला खूप छान कॉम्प्लिमेंट दिलं होतं जे तुमच्या अजून लक्षात आहे. हं? ज्या ज्या वाईट गोष्टी, कोणीतरी तुम्हाला काहीतरी बोललं होतं, कधीतरी भांडण झालं होतं, कुठला तरी मोठा लॉस झाला होता, सगळं लिहून काढा. तुम्ही कोणाला मिस करत असाल. मॅडम, तुम्ही बाहेर असाल, लतिका मॅडम, जर तुम्ही बाहेर असाल, तर तुम्ही एका ठिकाणी बसा आणि तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये लिहून काढा मेसेजवर. आता काही पॉइंट्स तुमचे लिहून झाले असतील, तर ते पॉइंट्स
पुन्हा एकदा वाचा स्पेसिफिकली ज्यांचे संकल्प पूर्ण झालेले नाहीयेत 2025चे जेही त्यांनी संकल्प घेतले होते ते जर पूर्ण झालेले नसतील. खूप छान अर्चना मॅडम. खूप छान. तर ज्या लोकांचे गोल्स कम्प्लीट झालेले नाहीयेत अशा लोकांनी म्हणजे सगळ्यांनीच बेसिकली एक आपल्या जीवनाकडे एक तिराहित व्यक्तीच्या दृष्टीने बघायचंय आणि आपल्याला विचार करायचा की काय बदलण्याची गरज आहे. सेल्फ रिअलायझेशन करा. हे बघा, जर तुम्हाला तुमचं सेल्फ रिअलाइज झालं ना की काय गोष्ट बदलण्याची गरज आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, माझा गोल होता मला वजन कमी करायचे, हेल्दी राहायचं. जर मी माझा हेल्थचा गोल पूर्ण नाही करू शकले, तर मी का नाही गोल तो का वाय वाय विचारा. का नाही झालं माझ्याकडून? काय बदलण्याची गरज आहे? मग जर आपल्याला उत्तर मिळालं की माझ्या घरच्या घरच्या कामांमुळे मला वेळ मिळत नाही, तर मग काय केल्यानंतर मला वेळ मिळेल? सेल्फ रिअलायझेशन हे खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, आपण लक्षात घ्या, आपण ऑकल्ट हिलिंग मध्ये आता बोलतोय, रेकी करतो, आपण क्रिस्टल विचारतो, वेगवेगळे रेमेडीज सांगतो, मनी रेकी करतो. सगळं केल्यानंतर सुद्धा जर कुठेतरी आपल्या लाईफमध्ये आपल्याला हवी ती गोष्ट मिळत नसेल, तर ह्याच्या व्यतिरिक्त अजून काहीतरी कारण असणार ना. तर ते कारण काय आहे हे शोधून काढायचा सगळ्यांनी प्रयत्न करूयात. ठीक आहे, आज रात्री झोपण्यापूर्वी हे जे पेन पेपरवर तुम्ही लिहिलेल्या गोष्टी आहेत, तुम ज्यांनी तुम्हाला छान वाटलं, ज्यांनी तुम्हाला वाईट वाटलं, कुठल्या गोष्टी तुम्ही चुकलात, तर ह्या गोष्टींवर एकदा रिथिंक करा. रिथिंक करून हा विचार करा की काय माझ्यामध्ये बदलण्याची गरज आहे. काय माझं चुकतंय ज्याच्यामुळे मला हा गोल अचीव्ह करता आला नाही. ओके. सो त्याच्यामधून एक काहीतरी तुम्हाला सोल्युशन मिळेल की हे माझं चुकतंय. सो सोल्युशन काढायची जबाबदारी तुमची आहे. मी फक्त तुम्हाला मार्ग दाखवलाय. ओके. आता त्याच्या खाली असा एक चौकोन करा. हं? 4 बॉक्सेस करायचे आहेत आपल्याला. 4 बॉक्समध्ये एका बॉक्समध्ये आपल्याला लिहायचंय हेल्थ. एका बॉक्समध्ये लिहायचंय आपल्याला फिजिकल हेल्थ, दुसऱ्या बॉक्समध्ये लिहायचंय मेंटल हेल्थ म्हणजे आपलं शारीरिक स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य. ठीक आहे. तिसऱ्या बॉक्समध्ये लिहायचंय फॅमिली म्हणजे कुटुंब. ठीक आहे. आणि चौथ्या बॉक्समध्ये लिहायचंय फायनान्स म्हणजे पैसे. ठीक आहे. 4 बॉक्स करा. 4 बॉक्समध्ये आपल्याला 4 गोष्टी लिहायच्या आहेत. फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ, फॅमिली अँड फायनान्स. ठीक आहे. लक्षात आलंय? आता जेव्हाही रात्री तुम्ही विचार कराल या गोष्टीवर, तर आपल्याला जीवनात 4 आपले पैलू महत्वाचे आहेत. मी माझ्या प्रत्येक क्लासमध्ये ही गोष्ट सांगते. मनिरेकीचा क्लास असू दे किंवा कुठलाही क्लास असू दे. 4 पैलू महत्वाचे आहेत. तर जेव्हा तुम्ही 2026चं प्लॅनिंग करणार आहात, त्यावेळेला तुम्हाला या 4 पैलूंना लक्षात घ्यायचंय, की मला अशा 4 सवयी लावायच्या आहेत, की ह्या गोष्टी माझ्या भरून निघणार आहेत. म्हणजे फक्त एक तर एकीकडेच आपल्याला फोकस नाही करायचा आहे, आपल्याला 4ही पैलूंवर फोकस करायचा आहे. हं? लक्षात येतंय? जे कोण क्लासमध्ये प्रेझेंट आहेत? येतंय? कारण का बघा, लक्षात घ्या, जेव्हा आपण असं हे करतो ना, की आता हा 2026 आलाय, आता हा माझा गोल आहे, मला यावेळेला 1 करोड कमवायचे, मला यावर्षी कुठेतरी दुबईला ट्रिपला जायचंय. हे सगळे खूप वरवरचे गोल्स आहेत, लक्षात घ्या. हे सगळे मटेरियलिस्टिक गोल्स आहेत. तुम्ही जर स्वतःला बदलू नाही शकलात, स्वतःला बदललं ना, तर आपोआप लाईफ बदलत जातं. सो तुम्ही सेल्फ रिअलाइज करून आपल्याला असे 2026चे गोल बनवायचे की तुम्ही माणूस म्हणून बदला आणि एक माणूस बदलला तर त्याच्या सराउंडिंगची सगळी ऑरा बदलते, सराउंडिंगचे सगळे लोक बदलतात. ओके. सो आपण थोडं आता बोलूयात 111 म्हणजे काय, 111 पोर्टल. कोणी कोणी आतापर्यंत माझ्यासोबत 999, 888 हे सगळे क्लासेस केलेले आहेत. ज्या लोकांनी ऑलरेडी माझ्यासोबत 888, 999 हे क्लासेस केलेले आहेत त्यांनी मला इथे मेसेज करा. मी म्हणून मेसेज करा. येस.
सो लक्षात घ्या, जेव्हाही आपण कॅलेंडर बघतो न्यूमरोलॉजीच्या हिशोबाने, न्यूमरोलॉजी ही ऍस्ट्रोलॉजी मधली एक सब, काय म्हणतो ना, सब पोर्टल आहे. सो न्यूमरोलॉजी जेव्हा आपण कॅलेंडर बघतो, कॅलेंडरवर जेव्हाही आपल्याला मल्टिपल नंबर्स एका वेळेला येतात, जसं आता डिसेंबरमध्ये 12-12 एक पोर्टल मिळालं होतं आपल्याला. ठीक आहे. नोव्हेंबरमध्ये आपल्याला 999, सॉरी, नोव्हेंबरमध्ये पण एक पोर्टल होतं जे जेव्हा आपण क्लास घेतला होता. आय गेस 11-11 पोर्टल होतं ते. सो असे आपल्याला ते पोर्टल्स मिळत असतात. 2026 मध्ये पहिल्याच दिवशी 1 जानेवारी म्हणजे 1/1, 2026 ची जेव्हा आपण बेरीज करतो तेव्हा ते येते 1. बरोबर. सो 111 पोर्टल आपल्याला ओपन होत आहे. सो यावेळेला होत काय असतं बेसिकली, जेव्हा आपण पृथ्वीच्या वरचे सगळे लेयर्स आणि रेल्म्स आपण जे म्हणतो, जे एंजलिक रेल्म्स असतात, आपल्या पितृंचे रेल्म्स असतात, ते सगळे दरवाजे ओपन झालेले असतात. लक्षात घ्या. आपण राहतो ते ह्युमन म्हणजे मानवी शरीरामध्ये राहतो आणि पृथ्वीवरती राहतो. ठीक आहे. त्याचप्रमाणे एंजल्सचा एक रेल्म असतो, आपल्या वरचा रेल्म असतो तो. पितरांचा एक रेल्म असतो म्हणजे जिथे आत्मे राहतात, तो त्याच्या वरचा रेल्म असतो. असे 7 रेल्म्स आहेत पृथ्वीपासून पुढे, ज्याला आपण युनिव्हर्स म्हणतो, ज्याच्यामध्ये आपण व्हायब्रेशन्सच्या थ्रू आपण कनेक्ट होऊ शकतो. सो ह्या जो व्हायब्रेशन्स असतात, ह्या ह्या स्पेसिफिक दिवसांना जास्तीत जास्त हाय असतात. सो आपण युनिव्हर्स पर्यंत, आपल्या पितरांपर्यंत, आपल्या जी देवता म्हणजे ज्या देवतेचं आपण स्मरण करतो त्या देवतांपर्यंत आपण लवकरात लवकर कनेक्ट होऊ शकतो. ओके. सो ह्या दिवशी जर आपण मेडिटेशन केलं, आपण आपल्या मॅनिफेस्टेशन जर्नीला सुरुवात केली, जर या दिवशी आपण काही रिच्युअल्स केले, जसं बेलीफचं रिच्युअल आपण नेहमी करतो, काही रिच्युअल्स केले ज्यांनी आपली इच्छा त्या व्यक्तीपर्यंत, त्या अ, देवांपर्यंत, त्या ऊर्जेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला फायदा होतो. सो याला 111 पोर्टल असं म्हणतात. ओके. सो या वर्षी 111 कधी कधी येत आहे? 1 तारखेला येत आहे, त्याच्यानंतर 10 तारखेला येत आहे, 10 जानेवारीला येत आहे, त्याच्यानंतर 19 तारखेला येत आहे. बरोबर. आणि 19 नंतर, 19 नंतर नाही येत आय गेस. 28ला येते, सॉरी. सो ज्या वेळेला प्रत्येक अंकाची बेरीज 1 होईल, त्यावेळेला ते 111 पोर्टल आपल्याला मिळणार आहे. सो आपण क्लास फक्त 1 जानेवारीला घेणार आहोत. त्याच्यानंतर तुम्ही जर क्लासला आलात तर त्याचं रेकॉर्डिंग बघून तुम्ही प्रत्येक दिवशी ते करू शकता. ठीक आहे. सो करायचंय काय, आपण एक मेडिटेशन करणार आहोत. पास्ट लाईफ रिग्रेशनचं मेडिटेशन आहे, साधारण 20 ते 25 मिनिटाचं. आपल्या जीवनात ह्याच्या आधी झालेले जेही ट्रॉमाज आहेत, कोणी आपल्या जवळची व्यक्ती सोडून गेली असेल, कोणीतरी आपल्याला धोका दिला असेल, घरातल्यांनी आपल्याला त्रास दिला असेल, जेही काय तुमच्या लाईफमध्ये नकारात्मक झालेलं आहे, सो ते पास्ट लाईफ रिग्रेट न करता त्याला रिलीज करायचं एक मेडिटेशन आहे. सो पास्ट लाईफ रिग्रेशनचा हा बेसिक प्रोटोकॉल आहे, ज्याच्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी सोडून द्यायला शिकतो, स्वतःला माफ करायला शिकतो आणि पुढचं आयुष्य आपण व्हिज्युअलाइज करतो. सो पास्ट लाईफ रिग्रेशनचं आपण एक मेडिटेशन करणार आहोत. त्याच्यानंतर बेलीफ मॅनिफेस्टेशन कसं करायचं हे मी तुम्हाला शिकवणार आहे, आपण एकत्र करणार आहोत. 3-6-9 मॅनिफेस्टेशनची मेथड आपण कशी यूज करू शकतो या सगळ्या प्रोसेसमध्ये, हे मी तुम्हाला सांगणार आहे. सो हे सगळं आपण 111च्या क्लासमध्ये त्या दिवशी घेणार आहोत. प्लस मी विजन बोर्ड कसा तयार करायचा, विजन बोर्ड लावायचा कसा, विजन बोर्डच्या मागचं सायकोलॉजी काय आहे, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. सो जानेवारीमध्ये तुम्ही तुमचा विजन बोर्ड तयार करू शकता. ओके. सो हे झालं 111चा क्लास. कधी असणार आहे 111 पोर्टलचा क्लास? 1 जानेवारीला दुपारी 1 वाजून 11 मिनिटांनी. क्लास 1 वाजता चालू करूयात आपण. 1 वाजता क्लास चालू होईल आणि 1 वाजून 11 मिनिटांनी आपण ते स्पेसिफिक मॅनिफेस्टेशन चालू करणार आहोत. ओके. सो या क्लासची फी किती असेल? फी क्लासची ₹333 फी राहणार आहे. ओके. लेट मी शेअर. ओके. क्लासमध्ये ना, आजच्या क्लासमध्ये शेवटपर्यंत टिकून राहा. या क्लासच्या एंडला मी एक छान हे देणार आहे.
काय म्हणतो ना, आजच्या क्लासमध्ये जे कोण ऑनलाईन आहेत त्या लोकांसाठी एक बोनस असणार आहे, जे लोक क्लास करणार आहेत. सो तुम्ही 8:30 वाजेपर्यंत क्लासमध्ये टिकून राहिलात तर तुम्हाला तो बोनस मिळेल. सो 111 पोर्टलचा क्लास 1 जानेवारीला दुपारी 1 वाजून 11 मिनिटांनी होणार आहे. एनर्जी एक्सचेंज आहे ₹350. PDF मिळणार आहेत, रेकॉर्डिंग्स मिळणार आहेत आणि तुमचं पेमेंट तुम्हाला 8605184842 हा माझा जो सगळ्यांकडे असलेला नंबर आहे, प्रायव्हेट नंबर, या नंबरवर करायचा आहे. आणि तुम्ही स्क्रीनशॉट मला पाठवू शकता, म्हणजे मी तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करेन. ओके. सो आता आपण पुढे जाऊयात. ह्याच्यामध्ये कोणाला शंका, कोणी नवीन व्यक्ती ज्यांना शंका आहेत या क्लासमध्ये? आणि मजा म्हणजे 1 जानेवारी असल्यामुळे मी जास्त एक्साइटेड आहे, कारण का मला 1 जानेवारीच्या दिवशी क्लास घ्यायला खूप मजा येणार आहे. कारण का जी गोष्ट आपण 1 तारखेला करतो, असं म्हणतात ना की ती आयुष्यभर आपण करतो. लवकर उठलो तर आयुष्य म्हणजे पुढे वर्षभर आपण लवकर उठतो. उशिरा उठलो तर उशिरा उठत राहतो. भांडलो तर भांडत राहतो, असं म्हणतात. सो 1 जानेवारीला जर मी क्लास घेतला तर मी भरपूर क्लासेस घेऊन येईन 2026 मध्ये, म्हणून मला आय एम एक्साइटेड. ओके. आता पुढे जाऊयात. व्हॉट इज हर्ब्स मॅजिक रेमेडीजचा क्लास काय आहे? तुम्हाला काय वाटतंय? तुम्हाला काय वाटतंय काय असेल हर्ब मॅजिक म्हणजे? वर्षा मॅडम, एनर्जी एक्सचेंज म्हणजे काय? मी माझं ज्ञान ही एक एनर्जी आहे ना, मी तुम्हाला ती देतीये, त्या बदल्यात तुम्ही एक्सचेंज मध्ये मला काय देणार? ती फीज म्हणजे एनर्जी एक्सचेंज. लक्षात आलं? मनी रेकीमध्ये आपण शिकलो ना एनर्जी एक्सचेंज, एनर्जी फ्लो, तसंच. सो हा, तर हर्ब्स म्हणजे साधे आपण जे स्पाइसेस वापरतो, मसाल्याचे पदार्थ वापरतो, आपल्या कुंड्यांमध्ये जी तुळस असते, गवती चहा असतो, त्याला हर्ब्स मॅजिक रेमेडी म्हणतात. ठीक आहे. आपल्या घरामध्ये असलेल्या वस्तूंचा वापर करून आपण जीवनामध्ये बदल कसे घडवून आणू शकतो, इन ऑल सेन्स, म्हणजे फक्त पैसा नाही, तर आपल्या घरामधली, कुटुंबामधली भांडणं कशी थांबवू शकतो, नवरा बायकोंमधलं प्रेम आपण कसं वाढवू शकतो, टिकवू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर जे ब्लॉकेजेस असतील आपल्या काही करिअरच्या पाथमध्ये अडकल्यासारखं वाटत असेल, तर अशा काही रेमेडीज, सोप्या सोप्या मेथड्स, म्हणजे अगदी घरातलं हळद, त्याच्यानंतर दालचिनी, त्याच्यानंतर असे बेसिकली सगळ्याच गोष्टी, काळे मिरी, काळे तीळ, त्याच्यानंतर तुळशीची पत्र, तमालपत्र, ह्या सगळ्या गोष्टी वापरून आपण त्याच्या रेमेडीज कशा बनवू शकतो घरामध्ये, तर हे मी तुम्हाला त्या क्लासमध्ये शिकवणार आहे. वेलची, बरोबर. ह्या सगळ्या जे मसाल्याचे पदार्थ आहेत ना, ते सगळे. तर मी आत्ता एक तुम्हाला 2-3 रेमेडीज सांगणार आहे या क्लासमध्ये. ठीक आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे आपण जे सगळे खडे मसाले घरात आणतो, म्हणजे अ, दालचिनी, वेलची, त्याच्यानंतर तमालपत्र, हे जे खडे मसाले आपण आणतो, तर ते एकत्र एका डब्यात ठेवायचे नाहीत. त्यांनी काय होतं, प्रत्येकाचे गुणधर्म वेगळे आहेत. दालचिनीचा गुणधर्म बेसिकली असा आहे की ती लक आपलं एन्हान्स करते. ठीक आहे. आपल्याकडे प्रॉस्पेरिटीसाठी दालचिनीची जी व्हायब्रेशन्स आहेत, ती प्रॉस्पेरिटी घेऊन यायला मदत करतात. ठीक आहे. क्लोज, क्लोज म्हणजे आपली लवंग जी आहे, लवंग बेसिकली प्रोटेक्शनसाठी काम करतात. कुठेतरी ते एनर्जीला ब्लॉक करतात. ठीक आहे. काळी काळी मिरी जी आहे, काळी मिरी पण प्रोटेक्शनसाठी काम करते. सो तुम्ही विचार करा, प्रत्येकाचे व्हायब्रेशन्स वेगळे आहेत. प्रत्येक खडे मसाल्याचे व्हायब्रेशन्स वेगळे आहेत आणि अशा सगळ्या खडे मसाल्यांना आपण एका डब्यात कोंबलं. काय होणार आहे तिथे? चक्काजाम, काहीच नाही. त्याची ऊर्जा बांधून टाकतो आपण. काहीच उपयोग होत नाही त्या गोष्टींचा. सो घरामध्ये कलह, अननेसेसरी वाद, मिसअंडरस्टँडिंग, 4 लोकं घरात राहतात, पण 4 लोकांची तोंड चारही दिशेला आहेत. अशी जर कंडिशन असेल, तर तुमचे खडे मसाले एका डब्यात असतील, तर ते काढून टाका. ठीक आहे. तुम्ही बरण्या घ्या, छोट्या-छोट्या बरण्या घ्या आणि प्रत्येक बरण्यांमध्ये वेगवेगळे खडे मसाले ठेवा. त्यातल्या त्यात काचेच्या बरण्या घ्या. कारण का काचेमधून जास्त त्याचे व्हायब्रेशन्स वाढतात किंवा ते इमिट होतात. काचेमुळे
आपल्यापर्यंत ते व्हायब्रेशन्स पोहोचतात. ठीक आहे. सो एक सगळ्यात महत्वाची म्हणजे गोष्ट म्हणजे की सगळे खडे मसाले हे वेगवेगळ्या डब्यांमध्ये ठेवा आणि काचेच्या डब्यांमध्ये ठेवा. एकत्र एका डब्यात सगळे पुड्या बांधून ठेवू नका. त्यांनी घरामध्ये कलह निर्माण होऊ शकतो. तुमच्या गरम मसालाच्या डब्यातलं नाही म्हणते मी, अर्चना मॅडम. जो मिसळण्याचा डबा असतो ना, जो आपण फोडणीसाठी वापरतो, म्हणजे त्याच्यामध्ये आपण लाल तिखट, हळद आणि काय जिरे, मोहरी वगैरे 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 सगळ्या गोष्टी टाकतो. तर ती पावडर्स आहेत, त्याचा नाही हे मी म्हणते, खडे मसाले म्हणते मी. ओके. आता अजून एक सांगते तुम्हाला. ओके, आपल्या जीवनामध्ये लक लक म्हणजे लकी होण्यासाठी आपल्याला जर आपलं लक वाढवायचं असेल, बघा काही लोकांना खूप लकी असतं. म्हणजे भिशीमध्ये असतील 10 बायका, तर बरोबर एखाद एखाद दोन बायका अशा असतात ना की ज्यांना बरोबर पहिली भिशी लागते नेहमी, किंवा त्यांना लॉटरी लागते, किंवा त्यांची कामं पण इझिली होतात. सगळं लकी असतात ते. सो तुमचं लक तुम्हाला वाढवायचं असेल, तुमच्या घरामध्ये तुम्हाला प्रॉस्पेरिटी, अबंडन्स नेहमी अट्रॅक्ट करायचा असेल, तर दर महिन्याच्या पहिल्या दिवशी, पहिल्या तारखेला, महिन्याच्या 1 तारखेला आपल्या हातामध्ये अशी मूठभर दालचिनीची पावडर घ्यायची. ठीक आहे. आणि घराच्या बाहेर जायचं, आतमध्ये तोंड करायचं आणि अफर्मेट करायचं की माझ्या घरामध्ये भरपूर प्रॉस्पेरिटी आणि गुड लक चालून येत आहे. आणि ती अशी फुंकर मारून ती जी पावडर आहे ती आतमध्ये ब्लो करायची, आतमध्ये फुंकर मारून टाकायची. ओके. ह्याचा खूप फायदा होतो. मी खूपदा करते, खूपदा. म्हणजे मी फक्त तुम्हाला मी 1 तारीख सांगितलीये. पण तुम्ही कुठल्याही चांगल्या दिवशी, शुभ दिवशी तुम्हाला वाटत असेल, दर पौर्णिमेला, दर शुक्रवारी, तुमच्या बर्थडेच्या दिवशी, घरातलं कोणी असेल त्यांच्या बर्थडेच्या दिवशी तुम्ही हे करू शकता. आणि ती जी दालचिनीची पावडर आहे ती घरामध्ये राहू दे, आतमध्ये पसरलेली राहू दे, तुमच्या पायाला लागू दे, पायाला लागून घरात येऊ दे, घरभर होऊ दे, काही प्रॉब्लेम नाही. ती लगेच झाडून काढायची नाही आपल्याला. ती दिवसभर घरात राहू दे आपली. ओके. हे करून बघा. गेले 2 वर्ष ना, जेव्हापासून मी ऍक्टिव्हली या रेमेडीज स्वतःच्या लाईफमध्ये करतेय, तेव्हा गोष्टी अशा मूव्ह होताना मला दिसतात. ठीक आहे. ज्या गोष्टी मी अफर्मेट केलेल्या पण नव्हत्या ना, त्या गोष्टी फक्त मनात आल्यावर ऍक्च्युअल मध्ये व्हायला लागलेल्या आहेत. हा. सो गोष्टी फेथ, पूर्ण मनापासून, पूर्ण श्रद्धेने तुम्हाला करायच्या आहेत. ठीक आहे. टायमिंग असं काही स्पेसिफिक टायमिंग नाहीये प्रज्ञा मॅडम. जर तुम्ही सकाळच्या वेळेत तुमचं घर झाडून पुसून झालं आणि त्याच्यानंतर तुम्ही केलं तर जास्त बरं आहे. बोला वंदना मॅडम. मॅम, ते तुम्ही बोललात वेगळे वेगळे ठेवायचे. तर जसा मिसळणीचा डबा असतो ना, तसेच डब्यामध्ये वेगळे वेगळे ठेवलेले पण निघालात का? ते मिसळण्याचा डबा. हर्ब्स, आपले मसाले हा, मी तेच सांगते. मिसळण्याच्या डब्यामध्ये आपण सगळी पावडर ठेवतो बघा. म्हणजे त्याच्यासारखा पण नाही, तसं खडे नाही. मसाले आम्ही काय करतो पहिल्यापासून, तशा डब्यामध्ये वेगवेगळे ठेवतो, वेगवेगळ्या नाही नाही सेक्शन नाही, मध्ये ठेवतो, तसं तसे नका पण ठेवू, मसाले. तसा नका ठेवू. अच्छा अच्छा. ठीक आहे, तसं नका ठीक ठेवू. आहे, ठीक आहे, ठीक आहे. ओके, ओके. थँक्यू. येस. ठीक आहे. ओके. लक्षात आलंय. पहिल्या सिनेमनचा ब्लो करायचा आहे, सिनेमन पावडरचं. घराच्या बाहेर जायचं, टर्न करायचं आणि घरामध्ये, माझ्या घरामध्ये भरपूर अबंडन्स, प्रॉस्पेरिटी आणि गुड लक येत आहे, चालत येत आहे, आकर्षित होत आहे, असं आपल्याला म्हणायचंय मनातल्या मनात आणि ब्लो करायचंय. ओके. सोपे सोपे उपाय आहेत आणि ह्या उपायांनी खरंच खूप फायदा होतो. चलो, अजून एक उपाय सांगते. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या जीवनामध्ये एक चांगला गाईड यावं. ठीक आहे. गाईड म्हणजे काय, फक्त कोणीतरी मार्गदर्शन करायला यावं.
बरेचदा असं होतं आपल्याला म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये बघा, आपल्याला एखादं घर घ्यायचं असेल तर योग्य दरामध्ये ते योग्य घर मिळणं म्हणजे पण कुठून तरी आपल्याला गायडन्स मिळाला लागतो ना. तुम्हाला बँकेत लोन करायचं असेल तर कुठल्या बँकेत जावं, कुठलं लोन करावं, कुठले कागदपत्र द्यावेत, आपल्याला कोणीतरी सांगणारं लागतं, गाईड लागतो, हेल्प करणारा लागतो. ठीक आहे. गुरु आपण म्हणतो ज्याला की जीवनात कोणीतरी योग्य वेळेला योग्य व्यक्ती आपल्याला मार्गदर्शन करायला मिळावी, हे खूप महत्वाचा लाईफ मधला ऍस्पेक्ट आहे की माझ्या विचारांना कोणीतरी योग्य दिशा देणारी व्यक्ती माझ्यासोबत पाहिजे. तर जेव्हा आपल्याला असं वाटतं तर आपल्याला आपल्याला गुरुतत्व आपल्याला स्ट्रॉंग बनवायचं, की आपलं गुरुतत्व स्ट्रॉंग असेल तरच आपल्याला योग्य ते मार्गदर्शन योग्य त्या वेळेला मिळणार आहे. सो तुमचं लक, तुमचं गाईड, तुमचा गुरु तुमच्या जीवनात येण्यासाठी आपल्याला दर गुरुवारी हळद घ्यायची, त्याच्यामध्ये थोडंसं अष्टगंध टाकायचं. तुमच्याकडे गंगाजल असेल तर गंगाजल टाका, गंगाजल नसेल तर साधं पाणी, आपलं साधं प्यायचं, माठातलं कळशीतलं साधं पाणी, त्याचं कालवायचं, मिक्सर करायचं आणि आपल्या थर्ड आयला लावायचं. ठीक आहे. ह्या इंडेक्स फिंगरनी थर्ड आयला लावायचं. नॉर्मली आपण गंध लावताना नेहमी तर्जनीनी लावतो, ठीक आहे, रिंग फिंगरनी लावतो. पण आपल्याला इंडेक्स फिंगरनी म्हणजे ही जी आहे ना बोट, त्याने आपल्याला इथे लावायचंय. साधारण एक 30 सेकंड आपल्याला लावून त्याला असं गोल गोल क्लॉकवाईज फिरवायचंय. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर एक अर्धा पाऊण तास, 1 तास ते तिथेच ठेवायचे, लगेच पुसायचं नाहीये. जेव्हा हे गंध आपण लावत असणार आहोत आपल्याला अफर्मेट काय करायचे की माझ्या जीवनात योग्य ते मार्गदर्शन मला मिळत आहे, की किंवा माझ्या जीवनात माझे गुरु मला मिळत आहेत, किंवा माझ्या जीवनात गुरुकृपा झालेली आहे. ठीक आहे. गुरुकृपा होणं फार महत्वाचं असतं, सगळ्यांना होत नाही. 21व्या शतकात तर चांगला गुरु मिळणं पण महत्वाचं आहे. सो ही रेमेडी आपल्या लहान मुलांना सुद्धा करा. जी मुलं आता 8वी 9वी 10वीत आहेत, तुम्ही आत्तापासून सुरुवात करा, त्यांना योग्य मार्गदर्शन मिळेल. 10वी नंतर काय घ्यायचंय, कॉमर्स, सायन्स, आर्ट्स, कुठल्या कॉलेजला जायचंय, हे त्यांचे मार्ग ओपन व्हायला मदत होईल. ठीक आहे. सो तुमच्या मुलांसाठी तुम्ही हे नक्की करू शकता. स्वतःसाठी पण करू शकता, की मला जर जॉबमध्ये प्रमोशन हवंय तर मी काय काम केलं पाहिजे, मी कुठल्या व्यक्तीशी जाऊन बोललं पाहिजे का, मी जॉब चेंज करण्यासाठी कुठल्या, हे सगळे तुम्हाला डिवाइन कडून सुद्धा येत राहतात गोष्टी. तर मार्गदर्शन होणं महत्वाचं. ओके. लक्षात आलं ह्याच्यामध्ये काही तुम्हाला क्वेश्चन? ओके. आणि आता अजून एक लास्ट रेमेडी हा आजच्या फ्री क्लासमध्ये मी 3-4च रेमेडी सांगणार आहेत. जीवनामध्ये ना आपल्याला, आपण बघा सगळे माणूस म्हणून जन्माला आलाय तर आपल्याला मटेरियलिस्टिक गोष्टी आपण कितीही म्हंटल तरी आपल्याला त्या आकर्षित करतात. म्हणजे पैसा, चांगलं दिसणं, ठीक आहे, चांगला आपला स्पाऊस म्हणजे चांगली बायको किंवा चांगला नवरा, मोठं घर, मोठी गाडी, हे आपण जे म्हणतो ना की हे सगळं भौतिक जगामधल्या गोष्टी आकर्षित करण्यासाठी शुक्र ग्रह जो आहे, बघा गुरु ग्रह हा देवगुरु आहे, पण शुक्र ग्रह जो आहे हा दैत्य गुरु आहे. दैत्य गुरु बघा, दैत्यांकडे सुद्धा भरपूर संपत्ती होती. जेही रावण राक्षस होऊन गेलेत, बघा रावणाची लंका सोन्याची होती, भरपूर सोनं, भरपूर पैसा. जेही राक्षस होऊन गेलेत त्या प्रत्येक राक्षसाकडे सुद्धा भरपूर सोनं, नाणं, पैसा, संपत्ती, भौतिक सुख सगळी होती. सो त्यांचं गाईड कोण होतं? त्यांचा गाईड होता शुक्राचार्य, म्हणजे आपला शुक्र ग्रह. सो आपल्या जीवनात जर आपल्याला भौतिक सुख हवं असेल, बघा आध्यात्मिक सुख हवं असेल, आध्यात्मिक प्रगती करायची असेल तर आपल्याला गुरु महत्वाचा आहे. पण आपल्याला जर भौतिक प्रगती करायची असेल, पटापट पैसे हवेत, भरपूर मोठं घर घ्यायचंय, भरपूर गाड्या घ्यायच्या आहेत, याहून त्याहून सगळ्याच गोष्टी ज्या भौतिक आहेत, तर आपल्याला शुक्र ग्रह बॅलन्स करणं गरजेचं आहे. शुक्र ग्रह कुठे असतो? आपल्या पंजामध्ये हा जो एरिया आहे हा शुक्राचा उंचवटा आपण म्हणतो. ज्या लोकांचा हा फुगीर आहे इथे,
तिथे त्यांच्या जीवनात खूप इझिली, खूप सहजरित्या त्यांना भौतिक सुख मिळतात. ज्यांचा फ्लॅट आहे, खडबडीत आहे, त्यांना थोडासा उशीर लागू शकतो. ठीक आहे, पण टेन्शन घ्यायचं काहीच नाही, आपल्याकडे रेमेडी आहे. हा, तर ह्या शुक्राच्या उंचवट्यावरती आपल्याला रात्री झोपताना गाईचं शुद्ध तूप चोळायचं आहे. घरामध्ये आपलं आपण खायचं जे तूप असतं, तर त्यातल्या त्यात गाईचं तूप आपल्याला चोळायचं इथे. ठीक आहे, तुमच्याकडे दालचिनी पावडर असेल तर गाईच्या तुपासोबत दालचिनी पावडर जर तुम्ही त्याच्यात टाकली आणि त्याला असं असं दोन्ही उजव्या आणि डाव्या असं चोळलं, ठीक आहे, आणि अफर्मेट करायचं, 1 मिनिटाभर चोळायचं आणि अफर्मेट करायचं की आय एम इन्व्हाइटिंग ऑल द मटेरियलिस्टिक वेल्थ. मग तुम्हाला इथे बोलू शकता की मला भरपूर पैसे, मोठं घर, जे काही तुम्हाला हवंय मटेरियलिस्टिक मध्ये, चांगला पार्टनर, जे लोकांचं लग्न करतायत अजून ज्यांचं लग्न नाही झालंय, चांगला पार्टनर, लव्ह लाईफ, प्रेम, सगळं मला मिळत आहे, आकर्षित होत आहे, माझ्या जीवनात भरपूर सुख येत आहे. हे सगळं तुम्हाला अफर्मेट करायचंय 1 मिनिटभर. ठीक आहे, आणि रात्री झोपून जायचंय. ओके, आलंय लक्षात? आर्या मॅडम म्हणतात खूप क्लास केले आहेत. थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच. ओके, लक्षात आलंय? तूप घ्या, नुसतं तूप घ्या, तुपामध्ये थोडीशी दालचिनीची पावडर टाकून ती हातावर चोळा, खूप फायदा होईल. रोज रात्री करा. सुरुवात कधी करायची? शुक्रवारपासून. शुक्र ग्रहाची रेमेडी आहे ना, शुक्रवारपासून सुरुवात करायची आहे. कुठल्याही शुक्रवारपासून, येत्या शुक्रवारपासून केली तरी चालेल. आज शनिवार आहे. रात्री झोपताना करायचंय, रात्रभर आपल्याला हे ठेवायचं आहे, ते तूप आहे ते जिरलं पाहिजे. ओके, लक्षात आलंय? सो असा असणार आहे आपला हर्ब्स लाईफ क्लास, सॉरी, हर्ब्स मॅजिक रेमेडीजचा क्लास. परत सांगा, आदी मॅडम कोण आहेत? आदी मॅडम, हा, आपल्याला रात्री झोपताना गाईचं शुद्ध तूप आपल्या इथे, हा जो आहे शुक्राचा उंचवटा आहे, तर दोन्ही थोडं थोडं एक थेंबर तूप घ्यायचं आणि आपल्याला असं चोळायचंय. आणि हे चोळताना आपल्याला अफर्मेट करायचंय, आपल्याला इंटेन्शन द्यायचंय की माझ्या जीवनात सर्व भौतिक सुख, मग तुम्ही इथे तुम्ही स्पेसिफिक तुम्ही सांगू शकता की भरपूर पैसे, भरपूर ट्रिप, मोठ्या मोठ्या मोठी गाडी, मोठा घर, प्रेम लाईफ मध्ये जे काही तुम्हाला हवंय, हे सगळं माझ्याकडे आकर्षित होत आहे, माझ्याकडे माझ्या जीवनात चालून येत आहे. हं? हे बोलायचंय आणि हात न धुता आपल्याला झोपून जायचं. मी काय करते, जो आपला बेडच्या साईडला छोटासा काहीतरी असतो ना, जिथे आपण थोडंफार अ, छोटा कप्पा असतो, काहीतरी ठेवतो, तर एका छोट्या डब्बीत मी थोडं तूप ठेवलेलं आहे. तर रात्री झोपताना एंडला काय काम करायचं की ते तिथल्या तिथे झोपतानाच तिथे ते तूप लावायचं आणि झोपून टाकायचं. म्हणजे किचन मध्ये जा, तिथून ते तूप लावा, परत या, बरेचदा आपल्याला कंटाळा येतो. तर सोपी गोष्ट सांगते की छोट्या डबीमध्ये एक दोन दोन चमचे तूप काढून ठेवा, जे की तुमच्या बेडसाईडच्या काही कप्पा असेल जिथे, तिथे ठेवा आणि तिथे रोज रात्री हे करा. ओके, फाईन. सो आता क्लासची एनर्जी एक्सचेंज आहे 750 रुपये. लेट मी शेअर एनर्जी एक्सचेंज. तुमचे काहीही डाऊट्स असतील आपण घेऊयात. हा, माझा आधी पूर्ण होऊ दे, मग आपण तुमचे डाऊट्स घेऊ. सो हर्ब्स मॅजिक क्लास कधी आहे? 2 दिवसांचा क्लास आहे. 31 डिसेंबरला संध्याकाळी 7 वाजता असेल. 7 ते 8 आपण क्लास ठेवू आणि मग नंतर तुम्ही पार्टी करायला मोकळे. हा, 31 डिसेंबरला संध्याकाळी 7 ते 8 क्लास. 1 तारखेला माझा आपला याचा क्लास आहे, 111चा आहे, त्यामुळे 1 तारखेला हर्ब्सचा क्लास होणार नाही. 2 तारखेला हर्ब्सचा क्लास परत होईल. ठीक आहे. एनर्जी एक्सचेंज म्हणजे फीज, क्लासची फीज आहे 750, 777 रुपीज. जर तुम्हाला दोन्ही क्लास एकत्र करायचे असतील, हर्ब्स मॅजिक रेमेडीजचा क्लास एकत्र आणि
111 111चा क्लास तुम्हाला 3ही दिवसांचा क्लास करायचा असेल तर दोन्हीची मिळून फीस 999 रुपीज आहे, 999. ओके. त्याच्यामध्ये आपण थोडंसं तुम्हाला डिस्काउंट दिलेलं आहे. ओके. आता बघा, लक्षात घ्या, जर तुम्ही क्लासची फीज आत्ता या आपला क्लास संपेपर्यंत 8:30 ते 9च्या दरम्यान पर्यंत तुम्ही आज आत्ता या क्लासची फी जर पे केलीत अर्जंट बेसिसवर, तर तुम्हाला 2026चं तुमच्या डेट ऑफ बर्थ प्रमाणे न्यूमरोलॉजीचं जे प्रेडिक्शन असतं याची पीडीएफ मी तुम्हाला पर्सनली देणार. ओके. परत एकदा सांगते, लक्षात लक्षात घ्या, काय आजच्या आजच्या सेशनसाठी स्पेसिफिक आजचं सेशन मी जे ठेवलेलं आहे, तुम्ही आता 38 लोक 39 लोक इथे आहेत. सो जर तुम्ही आत्ता क्लास चालू असताना किंवा क्लास संपल्यावर 1 तासामध्ये 9 वाजेपर्यंत जर तुम्ही पेमेंट केलं, मला स्क्रीनशॉट पाठवलात, तर 2026चं जे न्यूमरोलॉजीचं प्रेडिक्शन आहे तुमच्या डेट ऑफ बर्थ प्रमाणे, ते एक पानभराचं प्रेडिक्शन असतं की तुमच्या लाईफमध्ये काय काय गोष्टी या वर्षी पॉझिटिव्ह होणार आहेत, काय काय गोष्टी निगेटिव्ह आहेत, कुठे डेंजर झोन आहे की तुम्हाला तिथे त्या गोष्टी करायच्या नाहीयेत, काय रेमेडीज त्याच्यावरती 1-2 बिहेव्हिअरल रेमेडीज असतात. सो असा एक 2026 साठीचा चार्ट तुमच्या डेट ऑफ बर्थ प्रमाणे पर्सनलाइज चार्ट मी तुम्हाला देणार आहे. हे ह्या फक्त आजच्या दिवसापुरतच आहे. सो जे जे लोकांना इंटरेस्ट आहे की शिकायचंय आणि करणार आहेत, तर पुढे जाऊन पेमेंट करायच्या ऐवजी जर तुम्ही आजच्या आज केलं तर तुम्हाला अजून एक बोनस माझ्याकडून मिळणार आहे. ओके. लक्षात आलोय? हा. आता कोणाचे असतील क्वेश्चन्स तर विचारा. 8605 या नंबरवर तुम्ही आता पेमेंट करू शकता आणि पेमेंट केल्यानंतर मला स्क्रीनशॉट पाठवा, म्हणजे मला कळेल जे लोक आज पेमेंट करणार आहेत फक्त त्यांच्यासाठीच आपण हे ठेवलेलं आहे, बोनस ठेवलेला आहे. ओके. ओके. आता बोला मॅडम, आता कोणी कोणी बोलत होतं. आधी मॅडम काय विचारतात, हळदी मिक्स करायची का? कशामध्ये हळद मिक्स करायची मॅडम, मला कळलं नाही, तुमचा मेसेज नीट परत एकदा टाका मला. तुपात काय मिक्स करायचं? तुपामध्ये दालचिनीची पावडर मिक्स करू शकता तुम्ही. तुपामध्ये दालचिनीची पावडर मिक्स करू शकता. ओके. सो कोणालाच काही शंका नाही? हम्म. बोला प्रज्ञा मॅडम, अनम्यूट करा तुम्हाला. आपण जनरली तुम्ही म्हणालात की इंडेक्स फिंगर वापरायचंय बरोबर, हा. पण जनरली आपण इंडेक्स फिंगरला पितरांचं बोट म्हणतो ना, म्हणजे आपण ते वापरत नाही जनरली. सो मग स्पेसिफिक रिझन काही? हो. कारण का हे जे बोट आहे ना, हे जेव्हा तर्पण करता तुम्ही पिंडदान किंवा कुठल्याही प्रकारचं देण्याचं जेव्हा काम असतं तेव्हा ते पितरांचं बोट असतं. पण अदरवाईज जे ही गुरुच्या रेमेडीज आहेत, म्हणजे गुरुग्रहाचं बोट आहे, मार्गदर्शक. ठीक आहे. सो गुरुसाठी आपण जो पिवळा पुष्कराज वापरतो तो नेहमी ह्या बोटात घालायला सांगतात. हा. सो हे गुरुचं बोट आहे आणि त्या बोटाने आपल्याला तो तिलक लावायचा आहे. ओके. पितरांचं बोट कधी, जेव्हा तुम्ही स्पेसिफिक तर्पण करता किंवा पूजेच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला पाणी सोडायचं असतं त्यावेळेला आपल्याला ते हे असतं. ठीक आहे. ओके. ओके. कविता चव्हाण आज केले तर चालेल का, मला नाही कळलं. मी ऑफर जे आहे ना, म्हणजे 2026चं जे प्रेडिक्शन आहे ते प्रेडिक्शनची ऑफर मी फक्त आजपर्यंत ह्याच्यासाठी ठेवली की आज
जो क्लासला जे लोक जॉईन होतील, बघा आता उद्या रेकॉर्डिंग्स येतील, रेकॉर्डिंग्स काही लोक बघतील आणि त्याच्यानंतर पेमेंट करतील. सो मग तुम्ही आज तुमचा वेळ काढून क्लासमध्ये आलेले आहात, ह्याच्यासाठी तुम्हाला तो एक प्लस हे दिलेला आहे. ओके. जे लोक आज क्लासला नाही आले त्यांना तो हे मिळणार नाही, म्हणून मी आज फक्त आज साठी असं म्हणून ते दिलेलं आहे. ओके, ठीक आहे, चालेल. ओके, सो आता जे लोक आहेत त्यांना खूप 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 वेलकम. ज्यांना नाही शक्य क्लासमध्ये ऍडमिशन घेणं आणि ज्यांना वेळेच्या कमतरतेमुळे म्हणा किंवा ज्याही गोष्टींमुळे तुम्हाला क्लासला येणं शक्य नसेल, तर तुम्ही आत्ताच्या ज्या 4-5 रेमेडीज मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या डेफिनेटली वापरायला सुरुवात करा. डेफिनेटली त्या रेमेडीज वापरल्यानंतर तुम्हाला काय फरक पडतोय हे 2-3 महिन्यात, 4 महिन्यात तुम्हाला जाणवेल. आणि मग परत 6 महिन्यांनी जेव्हा क्लास असेल तेव्हाही तुम्ही करू शकता. ठीक आहे. 2026 मध्ये मी प्री रेकॉर्डेड क्लासेस पण आणणार आहे, की ज्याच्यामध्ये प्री रेकॉर्डेड म्हणजे काय, ऑलरेडी मी रेकॉर्डिंग्स ठेवणार आहे आणि फक्त तुम्ही तुमच्या हिशोबाने ते क्लासेस बघू शकता. बरेच लोक मला प्री रेकॉर्डेड क्लासेस विचारतात, पण मी आतापर्यंत कधीच कोणाला दिलेले नाहीयेत. नेहमी लाईव्ह क्लासेस मी घेतलेले आहेत. सो प्री रेकॉर्डेड क्लासेसचा फायदा दोन्ही साईडला आहे. म्हणजे माझ्या साईडला असा आहे की मला सारखी क्लासेस घ्यायची गरज नाही, एकदाच मी रेकॉर्ड केले आणि त्याच त्याच तोच क्लास मी पुढे पुढे देत राहिले, तर माझ्यासाठी इझी आहे. आणि तुमच्यासाठी असं इझी आहे की वेळ तुमच्या वेळेप्रमाणे तुम्ही रात्री 12 वाजता बघा, सकाळी 6 वाजता बघा, ऑफिसमध्ये बघा. सो जिथे अट्युनमेंटची गरज नाहीये, ज्या क्लासमध्ये अट्युनमेंटची गरज नाहीये, तो प्री रेकॉर्डेड क्लास तुम्ही नक्कीच घेऊ शकता. ओके. 31st ची वेळ 7 ते 8 बदलू शकतो का? थोडा अवघड आहे मॅडम. थोडा अवघड आहे. आणि जरी वेळ बदलली तरी दुपारची. सो जर तुमची ऍडमिशन झाली, जेवढ्या लोकांची ऍडमिशन झाली आहे आणि दुपारी जर शक्य असेल, दुपारच्या वेळेत, सो 3 ते 4 म्हणा किंवा दुपारी 12 ते 1 म्हणा, तर घेऊ शकतो. पण ते सगळ्यांना जमलं पाहिजे. दुपारी नको. हाच प्रश्न आहे बघा, एखाद्याला चालतं तर एखाद्याला नाही चालत. म्हणून आपण रेकॉर्डिंग्स इव्हेंच्युअली देतोच की तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही बघा. आणि वीकडेज आहे बेसिकली. जरी 31st असला तरी वीकडेज आहेत, प्रत्येकाला ऑफिसेस असणार आहेत. ज्या ऑफिस संपल्यानंतर 7 ते 8 अशी वेळ ठेवली की जे बाहेर जाऊन काम करतात त्यांना 7 ते 8 ची वेळ बरी पडते. ऑफिसेसच्या लोकांना दुपारी जमत नाही. ओके, सो मी रेकॉर्डिंग थांबवते.